नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पाहतो महिलांनी अगदी सगळ्याच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने यशस्वीपणे झेप घेतलेली आहे. त्यातही पत्रकारिता हे क्षेत्र जे आहे ते थोडंसं आव्हानात्मक आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. या क्षेत्राबद्दल बरेच समज गैरसमज सुद्धा आहे. पण तरीही समजा या क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचे असेल तर त्यासाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत, त्यासाठी नेमकी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक असते आणि या क्षेत्रामध्ये आपलं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी एक महिला म्हणून आपला वेगळा ठसा उमटवण्यासाठी आपण नेमकं काय करू शकतो, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. आजचा विषय काय आहे तो पाहून घेऊया. आजचा आपला विषय आहे महिला आणि पत्रकारिता. आणि या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी पत्रकारिता या क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या दोन पाहुण्यांना आपण इथे आमंत्रित केलेला आहे. आपण त्यांची ओळख करून घेऊया. सर्वप्रथम नीला उपाध्ये मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत. मॅडम बद्दल ओळख करून द्यायची म्हणजे पहिल्या महिला पूर्णवेळ वार्ताहर म्हणून त्या सर्वश्रुत आहेतच. याशिवाय महाराष्ट्र टाइम्स मध्ये 36 वर्ष त्यांनी जवळजवळ सगळ्याच क्षेत्रामध्ये बातमीदारी केलेली आहे. अनेक सिनेमावर कॉलम्स लिहिलेले आहेत. त्यांची आजवर अनेक पुस्तकं सुद्धा प्रकाशित झालेली आहेत. पत्रकारिता या क्षेत्रातले अनेक बारकावे आज आपण त्यांच्याकडून उलगडून घेणार आहोत. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत शीतल करदेकर मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार. तुमचंही सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत. मॅडम बद्दल ओळख करून द्यायची म्हणजे मराठी प्राध्यापिका म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. पत्रकार म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. याशिवाय नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट अर्थातच पहिली ट्रेड युनियन याच्या राज्याच्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून त्या कार्य करत आहेत. जसं आपण म्हणतो की महिलांनी हे सिद्ध करून दाखवलेलंच आहे की त्यांना एक संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं नेमकं करू शकतात. या दोघींनी त्यांच्या संधीचं सोनं करून आपला ठसा उमटवलेला आहेच. त्यामुळे या क्षेत्रातले अनेक बारकावे आपण त्यांच्याकडून उलगडून घेणारच आहोत. कार्यक्रमातला तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. ते असे आहेत 24908050 24988050 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. नेहमीप्रमाणे आपण दोन गोष्टी पाळणार आहोत. प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा म्हणजे तुमचा आवाज तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचू शकेल. आणि दुसरा महत्त्वाचा विषय असा की आजचा जो विषय आहे महिला आणि पत्रकारिता या विषयाच्या अनुषंगाने नेमके जर प्रश्न तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाणार आहे आणि आपल्याला या आपल्या दोन्ही पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येणार आहे. लगेचच करूया कार्यक्रमाला सुरुवात. तुमच्या दोघींचं सुद्धा पुन्हा एकदा मी या कार्यक्रमात स्वागत करते. दोघींचा अनुभव बराच आहे त्यामुळे या क्षेत्राबद्दल बरंच काही जाणून घ्यायचं आहे. पण अगदी सुरुवातीला मॅडम तुम्हाला विचारायला आवडेल की महाराष्ट्र टाइम्स मध्ये तुम्ही 36 वर्ष अगदी सगळ्याच क्षेत्रात बातमीदारी केलेली आहे. या तुमच्या अनुभवाविषयी काय सांगाल? नाही, त्याचं वैशिष्ट्य असं की आता म्हणजे मी 70 साली मठामध्ये लागले. त्याच्या आधी असं मानलं जायचं की मराठी मुली रिपोर्टिंग करूच शकणार नाहीत. हे पुरुषांचं काम आहे संपूर्णपणे. रात्रपाळ्या करणं, इकडे तिकडे फिरणं आणि मुख्य म्हणजे सगळ्यांशी मिळून मिसळून बोलता येऊ शकणं, तर ते मराठी मुलींना जमत नाही. ते इंट्रोवर्ट असतात असं मानलं जायचं. म्हणजे हा गैरसमज पुरुषांनी मुद्दाम पसरवलेला होता. तर मी जेव्हा तेव्हा आमच्या टाइम्स ग्रुपमध्ये एक प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून योजना होती. बरं. त्याच्यामुळे मी आतमध्ये घुसू शकले. आणि तेव्हा त्यांनी मला विचारलं की तुम्ही रिपोर्टिंग करू शकाल का? तर म्हटलं हो, मला तुम्ही संधी द्या. कारण शेवटी 6 महिने प्रोबेशन पिरियड असतो. इफ आय डोंट मी तुम्ही का तुमच्या अपेक्षा पूर्ण नाही केल्या तुम्ही मला बाहेर फेकू शकाल. पण म्हटलं मला संधी तुम्ही द्या. बरोबर. तर त्यांनी ती मला संधी मिळाली. म्हणजे मटा सुरू झाला 62 साली. 70 साली मी आतमध्ये घुसू शकले. तोपर्यंत एकाही बाईला त्यांनी आतमध्ये येऊन दिलं नव्हतं. आणि नशिबाने मी घुसले आणि अगदी राजकारणापासून सांस्कृतिक याच्यापर्यंत प्रत्येक क्षेत्र मी इतकं कव्हर केलं उत्तमरित्या की 2.5-3 डझन पुरस्कार मिळाले. आणि माझ्यानंतर येणाऱ्या मुलींसाठी एक मोठा राजमार्ग मी
खुला करून दिलेला आहे. निर्माण करू शकले, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. बरोबर. तुमचा हा अनुभवच आज आमच्यासाठी खूप मोठा आहे आणि असा अनुभव संपन्न व्यक्तीकडून या क्षेत्राबद्दल जाणून घेताना खरंच खूप छान वाटतंय. तर अगदी आपण सुरुवात करूया. या क्षेत्रामध्ये समजा जर प्रवेश करायचा असेल तर नेमकी शैक्षणिक पात्रता कोणती असावी लागते, काय सांगाल मॅडम? पूर्वीच्या काळी जसं मॅडम म्हणाले की त्यांना संधी मिळाल्यावर ते घुसले आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. बरोबर. आपले असे अनेक पत्रकार आहेत किंवा महिला आहेत की ज्या अनुभवातून पत्रकारिता करत गेल्या. त्यावेळेस तसे कोर्स अभ्यास वर्ग तिथे किती कमी होते. पण आता असं झालंय की आपल्याला वेगवेगळ्या संधी मिळतात. काही डिप्लोमा कोर्स असतात, काही डिग्री कोर्स असतात, सर्टिफिकेट प्रमाणपत्र असतात. पण मी नीलाताईंबरोबर शिकवते 15 वर्ष. गरवारेच्या मुंबई विद्यापीठाचा अभ्यासक्रम आहे. तो अर्धवेळ असला तरी आमचा अभ्यासक्रम पूर्ण वेळ, म्हणजे पदवी झाल्यानंतर तुम्हाला तो अभ्यासक्रम पूर्ण करायला लागतो. म्हणजे तुम्हाला जर ह्या वर्गात यायचं असेल तर 10वी पासून ते पदवीपर्यंत वेगवेगळे तुम्हाला माध्यमं उपलब्ध असतात. कारण त्यामधनं तुम्हाला कशा प्रकारचं काम करायचंय, पत्रकारिता करायचे, निवेदन करायचंय, सूत्रसंचालन करायचंय, जनसंपर्क करायचे, अशी वेगवेगळी दालनं तुम्हाला यामध्ये खुली होऊ शकतात. फक्त तुमची काम करण्याची तयारी पाहिजे. बरोबर. तर तुम्हाला यामध्ये संधी मिळू शकेल. जसं आता मॅडमने सांगितलं की त्याच तुमच्या सोबत शिकवण्याचं काम करत आहे, तर त्या तुमच्या अनुभवाविषयी आणि जी पत्रकारिता हे क्षेत्र म्हटलं की वेगवेगळी दालनं, त्यांनी उदाहरणादाखल काही दालनांचा उल्लेख केलेलाच आहे, तर त्या सगळ्या प्रकारांविषयी सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नाही, एक सांगते, पत्रकारिता म्हटलं की लोकांना फक्त मुख्यतः बातमीदारी माहिती असते. बरोबर. आणि ते ग्लॅमर असतं. म्हणून मी जेव्हा आले, आता तर काय तुमच्या टीव्ही माध्यमामुळे तर लोकांना असं वाटतं आता माझ्यामध्ये बूम आला की मी अख्ख्या जगात दिसणार, मी झटपट लोकप्रिय जगप्रसिद्ध होणार. पण हा जो व्यवसाय आहे ह्याच्यामध्ये भरपूर कष्ट असतात आणि तुम्हाला ज्ञान पण अफाट व्यासंगाने वाढवावं लागतं. हा निश्चित काय गोड गुलाबी व्यवसाय नाहीये. मी माझ्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना नेहमी सांगते की तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही फक्त इथे शोभेच्या बावल्या नाही आहात. हे मी त्यांना नेहमी बजावते त्या मुलांना. कारण एक आहे की साधं तुम्ही बातमीदारी, लोकांना वाटतं बातमीदारी म्हणजे काय, पण बातमीदारीमध्ये तुम्हाला जे बीट म्हणजे जे वार्ता क्षेत्र तुमच्या वाटेला येईल, समजा राजकीय आलं तर तुम्हाला महाराष्ट्राचे सगळे राजकीय नेते, त्यांचे महत्वाचे पक्ष, त्यांचा राजकीय इतिहास हे सर्व ठाऊक असायला लागतं. कोणी कधी कुठे पलटी खाली, कोणी कुठे, तर त्या इतिहासामध्ये तुम्हाला कोण कुठली महत्वाची वादग्रस्त त्यांनी कोणी विधानं केली, हे सगळं तुम्हाला ठाऊक असायला लागतं. आणि ते तुम्हाला ठाऊक असेल तर तुम्ही राजकारण कव्हर करू शकता. त्यातलं हा एक मुख्य भाग असतो. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक सामाजिक इतिहास, साधा आपण जो भागात राहतो त्या भागाचा भौगोलिक इतिहास, बरोबर, हेही माहिती. विशेष ग्रामीण जे पत्रकार असतात, जर तुम्हाला तुमच्या ग्रामीण भागातलं आपल्या ग्रामीण परिसरातलं धरणं कुठली, नद्या कुठल्या हेही ठाऊक नसेल. पण आपल्या मुंबईमध्ये 5 नद्या आहेत. मिठी नदी लोकांना फक्त कळली पूर आला तेव्हा, पण एरवी लोकांना काही आपला इतिहास भूगोल माहिती नसतो आपल्या परिसराचा. तो माहिती असणं हा अत्यंत, म्हणजे एकंदर इतकं तुमच्या व्यापक ज्ञान तुमच्याकडे असायला लागतं. सामाजिक आणि मुख्य म्हणजे सामाजिक भान. पत्रकारितेमध्ये मी सर्वात महत्वाचं माझ्या विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगते की तुम्ही चांगला पत्रकार व्हायला व्हा, पण तुम्ही पहिल्यांदा चांगला माणूस व्हा. कारण चांगला माणूस होणं हे माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण तुम्ही चांगल्या पत्रकाराने नेहमी उत्तम संवेदनशीलता असायला लागते. त्याला आपल्या आजूबाजू समाजाचे दुःख, त्याच्या अपेक्षा, आकांक्षा ह्या तुम्हाला जाणवायला लागतात, आतून जाणवायला लागतात. आणि त्यासाठी तुमच्या मनाचा कंद जो असो कोवळा असायला लागतो. तो असेल तुम्हाला जाणवतो. आणि मग तुम्ही प्रत्येक गोष्ट, म्हणजे आता निर्भया प्रकरणाला परवा दिवस झाले, गेल्या तेव्हा शक्ती मिलचा प्रकार घडला. तुमच्यातल्या इथल्या बाईला असं तुम्ही आतून हल्ला पाहिजे तर तुम्ही रिॲक्ट होता आणि तुम्ही त्याची दखल घेता. तुम्हाला प्रत्येक गोष्टीवरती व्यक्त व्हावं असं वाटलं पाहिजे. ते अभिव्यक्तीची आतून अर्ज असली ना की तुम्ही उत्तम बातमीदार होता. बरोबर. आणि एक तुम्हाला सांगते, हा व्यवसाय असा आहे ना की तुमच्यामध्ये कुठलीही पार्श्वभूमी नसेल, एक वेळ पार्श्वभूमी असेल तर अगदी सोपं पडतं. तुम्हाला पटकन पटापटा पदं मिळतात, संस्थेमध्ये पदं मिळतात, नोकरीमध्ये पदं मिळतात. पण मुख्य म्हणजे तुमच्याकडे स्वतःकडे भरपूर कष्ट करायची तयारी असेल आणि नक्की मला ह्या व्यवसायात काय करायचंय, मी या समाजाला काय देणार आहे हे माहिती असेल ना आपल्याला, तर आपल्याला हा व्यवसाय भरभरून पुन्हा यश परत देतो. हा माझा अनुभव आहे. बरोबर. पत्रकारिता असं म्हटलं की आता जरा ग्लॅमरस जॉब असं थोडंसं त्याला स्वरूप आलेलं आहे. कारण समज आहेत, गैरसमज आहेत की
आपण या क्षेत्राकडे आलो की जसं मॅडम म्हणाला तसं की माईक हातात येतो आणि मग आपण जगप्रसिद्ध होतो. वाढती प्रसार माध्यमं हे सुद्धा एक त्याला कारण होऊ शकतं. पण अर्थात या क्षेत्रामध्ये येण्यासाठी तितकंच कष्ट हवेत हेही मॅडमने सांगितलेलं आहेच. तर त्याविषयी मॅडम तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल मला. खूप महत्वाचा विषय आहे असा की जेव्हा जेव्हा आमच्याकडे मुलं आणि मुली दोन्ही येतात, पण त्यापेक्षा मुली जास्त करून हा ग्लॅमर हे नाव चॅनल्समुळे आलं, वाहिन्यांमुळे आलं, वृत्तपत्रात नाव येतो त्यावेळेलाही लोकांना वाटत होतं की एखाद्या मोठ्या व्यक्तीबरोबर बोलते हे पत्रकार किंवा एखादा माणूस बोलतो, हे पण लोकांना कौतुकाचा विषय होता. आणि आता चॅनल्स वाहिन्या वाढल्यामुळे काय झालं की सहज आपल्याला सगळे दिसायला लागले, अगदी कलावंतांपासून सगळे आपल्या जवळ आले. पण नुसता बूम हातात घेतलाय आणि मी बोलायला सुटले ब्ला 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 करत, पण मी काय बोलते, माझी माहिती किती आहे, माझा अभ्यास किती आहे, ह्याचे भान अनेकदा नसतं. म्हणजे तुम्हाला संधी वाढल्यात अभ्यास करण्याच्या किंवा त्या क्षेत्रात येण्याच्या. म्हणजे मॅडमच्या वेळेला संधी नव्हत्या, आपण कमीच होत्या असं म्हणून. त्यात आम्हाला दाखवायला लागायचं की साधं पुस्तक परीक्षण लिहायला पण आम्हाला पेपरला मिळालं पाहिजे वृत्तपत्रात, म्हणून आम्ही कष्ट करायचो. पण आता असं होतं की तुम्ही आता शिकून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला ते मिळतं. ते ग्लॅमर आहे, पण त्या ग्लॅमरच्या मागे इतकी मेहनत आहे आणि वृत्तपत्रात आणि सगळीकडे अस्थिरता आहे महत्वाचं म्हणजे. आणि दिसताना खूप असं ते छान छान वाटतं आपल्याला, पण मला वाटतं आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ त्याला म्हणतो, तो खरोखर स्तंभ आहे, पण तो इतका मजबूत आहे, पण तो मजबूत दिसतोय, पण दुसरीकडे त्याला पोखरण्याचं काम आहे ते खूप अनेक प्रकारे सुरू असतं. म्हणजे अनेक प्रकारची त्याच्यापुढे आव्हानं आहेत. आणि म्हणजे अस्थिरता मी जसा एक विषय म्हटला, किंवा पूर्वी तुम्ही पगारावर काम करत होता, ती एक सुरक्षितता होती. पण आता असं झालंय की मुलांना त्या क्षेत्रामध्ये जाताना आम्ही पहिलं सांगतो की बाबा कंत्राटी पद्धती आलेली आहे किंवा वेगवेगळी त्यातली आव्हानं आहेत. त्यामुळे काय होतं की त्यामध्ये तुम्हाला स्थिरता नाही मिळत. बरोबर. ग्लॅमर पेक्षा सुद्धा तुम्हाला जी मेहनत करायला लागते त्याचं चीज होईल याची खात्री नसते. कारण कंत्राटी नोकरी ही नेहमी आळवावरचं पाणी असतं. जसं आळूच्या पाण्यात एक पाण्याचा थेंब टिकत नाही, तो पटकन खाली गळून जातो, तशा नोकरी असतात. म्हणजे तुम्हाला आज छान भरपूर पगाराची नोकरी मिळाली, पण ती तुमची कंटिन्यू होईल पुढल्या असं नाहीये. वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर तुम्हाला नेमलं जातं आणि तुम्ही काम जरी चांगलं केलं आणि समजा तुमच्या बॉसने तुमचं वाकडं आलं तर यू कॅन बी टर्मिनेटेड एनी मोमेंट. आम्ही केलं, आम्ही भांडत पण आम्ही आमचं कर्तृत्व सिद्ध केलं, कारण आम्हाला युनियनचं पाठबळ होतं. माझ्यामुळे माझी युनियन ठामपणे उभी होती, म्हणून मी सगळं कर्तृत्व गाजवू शकले. नाहीतर मला म्हणजे संपादकांना नकोशी असताना, पुरुषांना त्यांना माझ्याविषयी जेलसी असताना की बाई फार हुशार आहे, खूप भराभरा पुढे जाते, तरी मी टिकून माझी नोकरी पूर्ण मी 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत का करू शकले? बिकॉज ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. मी कोणते गेले नाही आणि मी परमनंट नोकरीमध्ये होते आणि माझ्या मागे माझी युनियन ठामपणे उभी होती. नवीन मुलांना तो फायदा नाहीये, मोठा धोका नाही. पण आता पण तुम्हाला कसं आहे मी सांगू, जरी कंत्राटी पद्धती असेल तरी अनेकांचा तो गैरसमज आहे की आम्हाला पटकन काढू शकतात, आणि त्या गैरसमजातूनच अनेक लोक असुरक्षित समजून जे सांगतात वळत नाहीत. नाही वळतात, पण वळल्यानंतर जी आपल्याला सामाजिक भान, संवेदनशीलता, जाणीव आणि हे सगळं म्हणून जे करायचंय ते खूप छान आहे सगळं, पण मालक लोकांच्या हातात असल्यामुळे मालक वर्ग जो असतो तो ठराविक पद्धतीने त्यांच्याकडनं काम अपेक्षित असतं. टीआरपी वाढवण्याच्या दृष्टीने असेल किंवा बाकीचे असेल. म्हणजे आम्हाला मनासारखी पत्रकारिता करता येत नाही, हे आजच्या पत्रकारितेचं दुःख आहे. आणि जसं मॅडमनी नीलाताईंनी सांगितलं की महिलांना संधी खूप आहेत, पण एक विनोदाची गोष्ट सांगते की आमच्याकडे जेव्हा विचारतात की तुमच्याकडे विद्यार्थी पाहिजे असतात वृत्तपत्रांसाठी, चॅनलसाठी, त्यावेळेला विचारताना मुलींना विचारलं जातं, कारण आम्हाला एंटरटेनमेंटसाठी, मनोरंजनासाठी मुलगी पाहिजे का? तर पूर्वी कसं आपण ह्याच्यावरती हॉटेलच्या रिसेप्शनिस्ट आहे किंवा शिक्षिका आहे किंवा अशा सुरक्षेच्या ज्या नोकऱ्या होत्या त्या मुलींसाठी, कारण दिसायला छान असलं पाहिजे. बरोबर. छान असण्यापेक्षा सुद्धा त्यांना एक प्रेझेंटेबल वस्तू म्हणजे सादरीकरणाची वस्तू म्हणून मुली. आणि असा एक ग्रह आहे की सांस्कृतिक क्षेत्रात तुम्हाला काहीच लागत नाही, बुद्धिमत्ता नाही लागत, फक्त जायचं, हिरोच्या समोर उभं राहायचं, हिरोईनच्या समोर उभं राहायचं, त्यांनी काय कपडे घातले, त्यांनी काय मांडलं हे लिहायचं, असं नसतं ते. कारण त्या वेळेला ती वेळ पाळून त्यांच्यापर्यंत पोहोचणं, वेगळी माहिती देणं, कारण वाहिन्या इतक्या वाढल्यात की तुमच्या पुढे अनेक आव्हानं आहेत. मग आम्ही काहीतरी वेगळं करायचं, मग टीआरपी वाढवायचा, मग काहीतरी बातमी टाकायची. ह्याच्यामध्ये जी जीवघेणी स्पर्धा आहे त्या मानाने जे त्यांना मिळतं, वेतन मिळतं किंवा मानधन मिळतं ते खूप कमी आहे.
आणि त्यामुळे इतर आजारपण येणं, बाकीचा त्रास होणं हे खूप वाढलेलं आहे. जसं नीलाताई म्हणाले की त्यांच्या वेळेला त्यांच्या मागे आधार होता आणि म्हणूनच आम्ही महाराष्ट्रात असं बघितलं की एक काहीतरी मोठी फळी उभी करण्याची गरज आहे की ज्या कोणालाही पत्रकारांना घाबरवू नाही शकत. जर अनेक राजकीय लोकांना सगळ्यांना सुरक्षा मिळते तर मग आम्हाला पत्रकारांना का मिळू नये? कारण आम्ही त्यांचे जर लोकशाहीची सत्य लोकांना सांगणार असू बरोबर. तर आम्हालाही त्याचा आधार असला पाहिजे. त्यामुळे एक मोठी फळी महाराष्ट्रात तयार करायचं काम आपण करतोय आणि मला त्याची जबाबदारी जेव्हा आमच्या नॅशनल एनयूजनी दिली त्या महाराष्ट्रात तेव्हा मला खूप छान वाटतं सांगायला की ते दिसताना खूप छान पद आहे सरचिटणीस म्हणून, पण ते काटेरी आहे पण ते मी आवडीने करते. जसं मगाशी नीलाताईंनी सांगितलं की तुम्हाला जेवढी ताकद ज्या शक्तीने तुम्ही उभं राहू शकता, मनानी, शरीरानी आणि आत्मीयतेने तुम्ही समाजासाठी काम करण्याची बांधिलकी असेल तर तुम्ही ते करू शकता. त्यामुळे हे काम करताना मला खूप आवडतं. फक्त पत्रकारिता, बातमीदारी करणं यापेक्षा समाजासाठी आम्ही काय करू शकतो हे महत्वाचं वाटतं. इंग्रजी काम हातात घेतले अत्यंत महत्वाचं आहे. आणि मध्यंतरी तरुण तेजपालचं ते तहलका प्रकरण घडलं. बरोबर. त्याच्यात महिला सहकार्याने त्याच्यावर आरोप केला की त्याने मध्ये लैंगिक शोषण करायचा प्रयत्न केला. तर तेव्हा मी एका असंच चर्चेत भाग घेतला होता. तर माझ्याबरोबरची महिला पत्रकार म्हणायला लागली की म्हटलं होती घाबरली का? मी त्यांना प्रश्न विचारला की तरुण तेजपालला तिने का घाबरावं? तर म्हणे नाही ते बॉस तिचे होते. म्हणजे बॉस म्हणून काय झालं? जर का आपण कुठल्याही प्रकारे आगळीक केलेली नाही, आपण वाईट वागलेलं आहोत तर आपण आपल्या बॉसला का घाबरायचं? आपण यू शुड बी कॉन्फिडंट ना की मी चूक केली नाही, मी त्याची. आणि मुख्य म्हणजे जर का त्याने तुझी ह्या प्रकारे आगळीक केली असेल तर तुला पूर्ण अधिकार आहे आणि तू पत्रकार म्हणून थोडे दक्ष असले पाहिजे. तू पोलीसकडे कंप्लेंट का नाही केलीस तू? तर म्हणजे अहो नाही हो, हल्ली काय माहितीये का त्या मुली सगळ्या कॉन्ट्रॅक्टवरती असतात, मग त्यांना तेवढी हिंमत नसते कारण त्यांची नोकरी टिकणं वगैरे बॉसच्या ह्याच्यावरती अवलंबून असतं. त्यांना बॉसला खुश ठेवावंच लागतं. मग मी त्याला प्रश्न विचारला की म्हणजे समजा उद्या तुझ्या बॉसने तुझ्या अशी मागणी केली तर तू हो म्हणशील? शेवटी असे आहे ना की म्हटलं हा जो व्यवसाय आहे ना हा म्हटलं हरिण काळीत असलेल्या लोकांचा व्यवसाय नाहीये. तुम्हाला ढाण्या काळीतच काढत असले पाहिजे आणि तुम्ही त्या रक्त पिणाऱ्या दुर्गा मातेप्रमाणे त्या शत्रूच्या छात्यावर पाय देऊन उभं राहिलं पाहिजे टाळपणे. मी चूक नाहीये, मी तुझं अन्याय सहन करणार. हा काही गुडी व्यवसाय नाहीये की मला वाटलंय आता साहेबांनी सांगितलं हे रिपोर्टिंग करून असं नाही. मला त्या बातमीमध्ये वेगळं काही दिसू शकतं. मला जे दिसते ते सांगण्याचं धाडस पाहिजे. मग त्याच्या पुढे किती मोठी शक्ती उभी राहिली ते करण्यापेक्षा मला काहीतरी करता येते. ह्या तुम्हाला अनेक संधी आहेत. म्हणजे तुमच्याकडे माध्यमं खूप आहेत ना, खूप वाहिन्या आहेत, खूप वृत्तपत्र आहेत. पण मी घाबरते का? तर मला काहीतरी कोणीतरी बोलेल किंवा मला माझी बातमी चालेल की नाही, माझी बातमी लागेल की नाही, चांगलं मागे बोलेल हे पण बोलेल. समाजाला तुम्ही घाबरता पण हे घाबरण्याची गरज नाही असं मला वाटतं. ह्यातलं मुख्य जे आहे ना चारित्र्य हनन, हा प्रकार खूप कुठलीही बाई आयुष्यामध्ये मोठी व्हायला लागली, नाव कमवायला लागली, कर्तृत्व गाजवायला लागली की पुरुषांच्या हातचं मुख्य साधन काय असतं? ते चारित्र्य हनन करायचं आणि त्याला खच्ची करून टाकायचं. आता तुम्ही बघाल महिला मोठ्या पदावर किती तुम्ही आता आपण म्हणतोय कौतुकाने की वाहिन्या वाढल्यात, वृत्तपत्र वाढलेत, पण तुम्ही बघायला गेलात तर महिलांना कुठल्याही मोठ्या पदावर संधी मिळत नाही आणि दिली जात नाही ती मुद्दामून. आणि मग ते आणखीन वेगळं राजकारण त्याच्यामध्ये असतं की आमच्या हातात सगळं आहे ना मालकांच्या आणि आम्ही ते सगळं लावून मॅनेज करू शकतो. बरोबर. तसं महिला करू शकत नाहीत. पण तुम्ही एकीकडे बघितलं तर मराठी पत्रकारिता खूप चांगली आहे, पण इंग्रजी आणि या बाकीच्या ठिकाणी गेल्यानंतर मुली सर्रास म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून सगळे प्रकार करू शकतात. पण त्यापेक्षा असं वाटतं की आमची जी मुलं आहेत काही खूप चांगले आहेत, ते अभ्यास पण चांगले करतात, खूप चांगल्या पद्धतीने मांडतात आणि आम्ही त्यांना एक आधार दिलाय. आणि मी आमच्याच गरवारीच्या मुलांची एक संघटना केली, युवा शक्ती प्रतिष्ठान म्हणून. तुम्हाला पेपरमध्ये काम नाही करता येत ना, तर चला आपण करू म्हणून आम्ही कर्जतला गेलो. सयाजी शिंदे जे काम करतात साताऱ्यामध्ये त्यांना आम्ही मदतीचं काम करतोय. म्हणजे आम्हाला कोणी सरकारने पैसे देण्याची गरज नाही, कोणापुढे हात पसरण्याची गरज नाही, आपण जाऊन मदत करू. पूर्वीच्या पत्रकारांनी हेच केलं. आगरकरांपासून टिळकांपासून त्यांचा आदर्श दोन्ही घेतो आम्ही. राजकीय स्वातंत्र्य पण पाहिजे आणि सामाजिक पण पाहिजे. समाज आमचा आहे, गाव आमचं आहे, शहर आमचं आहे, मग पत्रकारांनी ते काम करायला पाहिजे आणि आमच्या मुली करतात. मी एक उदाहरण सांगते की आम्ही आरक्षण मागण्याच्या मी तर विरोधात आहे. तुमच्या गुणवत्तेनुसार तुम्हाला मिळाले की तुम्ही काम करून दाखवलं तर तुम्हाला मिळतं. आपण साताऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका मुलीला अध्यक्ष केलंय, ते काम करते. बरोबर. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. मुकुंद जोशी आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार सर. हा नमस्कार. मला उपाध्याय मॅडमला एक प्रश्न विचारायचा आहे की त्यांचं बऱ्याच वर्षापूर्वी चित्र पश्चिमा नावाचं एक सदर त्या सादर करायचे. त्याच्यामध्ये इंग्लिश सिनेमांचे पूर्णपणे हे यायचे, परीक्षण यायचे, पात्रांचा परिचय यायचा,
कथानक यायचं आणि त्यानुसार लोक तो सिनेमा पाहायला जायचे. इतकं सुंदर त्यांचं परीक्षण असायचं. थँक्यू. प्रश्न त्या काळात असा होता की त्यांना या सिनेमाचं जो पूर्ण गाभा आहे कथेचा तो त्यांना यापूर्वी सिनेमा चालकाकडून किंवा त्या निर्मात्याकडून दिला जायचा का. त्याशिवाय ते इतकं सुंदर कारण इंग्लिश भाषा तेव्हाही कळायला सर्वसामान्यांना अवघड होती, पण त्यांचं उत्कृष्ट असायचं. तोच माझा एक प्रश्न आहे की हे त्यांना शक्य कसं झालं. धन्यवाद सर. हो. तुमच्या अनुभवाविषयी खूप हो. छान असा प्रश्न त्यांनी हो, नाही, विचारलेला आहे. मला खूप बरं वाटलं की चित्रपश्चिमामध्ये अजूनही इतकं लोकप्रिय आहे की अजूनही लोक मला भेटले की विचारतात नीला उपाध्ये म्हणते चित्रपश्चिमावाल्यानं. तर खूप बरं वाटतं. कारण काय आम्ही बातमीदार म्हणून काम करताना आम्ही अनामिक असतो. आम्हाला फक्त आमच्या प्रतिनिधीकडनं ज्येष्ठ असं ते एक एक बिरुद लागतात, पण आमचं नाव लोकांना माहिती नसतं. पण चित्रपश्चिमध्ये मला माझी स्वतःची एक ओळख निर्माण केली अख्ख्या ह्याच्यामध्ये मराठी भाषकांमध्ये, आणि ती किती अजून दृढ आहे ह्याचा प्रत्यय ह्या फोननी मला इथे आला. मला असं इथे वाटतं की मला आपण मुख्यतः बातमीदारीविषयी बोलू, पण मुकुंदराव तुम्ही मला विचारलं, मला खूप आनंद दिलात. पण तुम्हाला एकच सांगते की जे आम्हाला तिकडे सिनॉप्सिस दिलं जातं ते अगदी अक्षरशः काही वेळा फक्त 3-4 ओळींचं असतं कथासार, त्याच्यामध्ये संपूर्ण कथा दिलेली नसते. आणि एक आहे तो कॉलम लिहिताना त्या तुमचे इंग्रजीवरती इक्वली चांगलं प्रभुत्व असावं अशी अपेक्षा असते. माझ्या सुदैवानं जरी मी व्हर्नाक्युलर SSC असले, म्हणजे मराठी माध्यमातनं माझं शिक्षण झालं असलं माध्यमिकपर्यंत, तरी नंतर माझं इंग्रजीवरती खूप प्रभुत्व वाढत गेलं. कारण मी SIS कॉलेजची विद्यार्थिनी, त्यामुळे आम्हाला सदैव मला अमराठी लोकांमध्ये वावरायला लागायचं. त्यामुळे इंग्रजीचं चांगलं प्रभुत्व वाचनातनं पण आलं, आणि त्यामुळे माझं इंग्रजी ते सगळे इंग्रजी सिनेमातले संवाद कळणं. मुख्य म्हणजे एक रसिक म्हणून तो सिनेमा मोकळ्या अंतःकरणाने बघणं आणि त्याचा रसास्वाद घेणं. मी खरं प्रशिक्षण घेतलं नव्हतं सिनेपत्रकारितेचं, परंतु मी एक रसास्वाद त्या सिनेमाचा घेत राहिले आणि माझ्या वाचकांना देत राहिले, आणि तो तुम्हा सगळ्यांना आवडला. ह्याची पोचपावती तुमच्या प्रश्नात मला मिळाली. मनापासून धन्यवाद. खूप बरं वाटलं. धन्यवाद. जसं आपण पत्रकारिता या क्षेत्राबद्दल बोलतो आहोत आणि मगाशी आपला हा एक खूप छान मुद्दा झालाय की ग्लॅमरस जॉब म्हणून इथे पाहिलं जातं, पण त्यासाठी तुमची प्रचंड कष्ट करण्याची तयारी हवी, तेवढीच जिद्द हवी, आणि जसं तुम्ही दोघीही मगाशी म्हणाल तसं की आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्याचं धाडस हवं आणि तितकाच आत्मविश्वास सुद्धा हवा. आजकाल सगळ्याच क्षेत्रामध्ये महिला दिसतायत, पण पत्रकारिता हे थोडंसं आव्हानात्मक आहे या सगळ्या बाबतीत. तर मग अशा वेळेला या क्षेत्रामध्ये करिअर करत असताना कुटुंब आणि नोकरी सांभाळताना तारेवरची कसरत बरीच होत असणार. तुमच्या दोघींच्या अनुभवातून मला जाणून घ्यायचंच आहे. काय सांगाल मॅडम? नीलाताई पहिलं बोलतो. पहिल्यांदा मी त्याच्यामध्ये कारण बातमीदारी मी आता नुसती पत्रकारिता नाही केली, नुसती पत्रकारिता नाही केली, मी बातमीदारी केली. आणि बातमीदारी हा मुख्यतः पुरुष व्यवसाय मानला जातो, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला घड्याळाकडे बघून 10 ते 5 हे काम करायचं नसतं. अगदी कळलं की नाही. आम्हाला 2 ते 8 आमची टेक्निकली ड्युटी असायची, पण 8ला कधीच मी सुटू शकले नाही. मी नेहमी घरी 12ला 1ला वगैरे सुटून घरी जायची, मध्यरात्रीनंतर घरी. आता हे जे काम हे पुरुष व्यवसाय, पण मी हे काम करू शकले. 36 वर्षे मी हे काम केलं एवढा मोठ्या पेपरमध्ये, आणि त्याच्यामध्ये मी सर्व वार्ता क्षेत्र कव्हर केली, राजकीयपासून सांस्कृतिकपर्यंत सगळं केलेलं आहे. तर ते मी करू शकले केवळ मी जाहीरपणे प्रत्येक वेळा सांगत आले. मुळामध्ये बाई असलं की आपलं मुख्य असो मुलं, हा आपला मुख्य कन्सर्न असतो की माझ्या मुलांना कोण सांभाळेल, माझ्या मुलांचं कसं होईल. तर आपली वाईट बाळणपण, माझी तर अत्यंत वाईट बाळणपण झाली, पण ती आणि माझ्या मुलांचं संगोपन हे माझ्या आईनं केलं, माझ्या घरी राहून केलं, म्हणून माझं होऊ शकलं. त्यानंतर घरचे म्हणजे लोकच नाही म्हणतात ना की एखादी पुरुष यशस्वी व्हायचं असेल तर त्याच्यामागे एक बाई असते. बरोबर. आपल्या बाबतीमध्ये असे की एक बाई जर का आयुष्यामध्ये यशस्वी व्हायची असेल, तिच्या मागे अख्खं कुटुंब उभं राहायला लागतं, तर ती यशस्वी होऊ शकते. आता मी सांगते माझ्यापुरतं असं झालं की माझ्या आईनं मला केलंच. माझे पती पण पत्रकार होते ना, म्हणजे माझा प्रेमविवाह होता. वसंतराव उपाध्ये हे तरुण भारतचे मुंबईचे प्रतिनिधी होते. आम्हा दोघांचं प्रेम पत्रकार संघात संयुक्त कार्य म्हणून काम करताना जुळलं, आणि त्यातनं आम्हाला कळलं. म्हणजे तेव्हा 13 वर्षांनी मोठे होते, पण खूप मॅच्युअर होते, आणि माझ्यामध्ये माझ्या वयापेक्षा जास्त मॅच्युरिटी होती. त्यामुळे आमचे जुळल्या वेवलेंग्स आणि आम्ही प्रेमविवाह केला. पण त्यामुळे त्यांना माहिती होतं की हा मुलीचं काम काय आणि हिला कुठल्या संकटांना, त्यामुळे ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. रात्री कधी मी उशिरा येते त्यानंतर, पण ते पण रिपोर्टिंगच करत होते ना, त्यांना माहिती होतं. त्याहून पुढे जाऊन तुम्हाला मी सांगेन, माझे सासरे, मी खरे ब्राह्मणेतर समाजातले, मी जन्माने आगरी आहे. माझे मिस्टर ब्राह्मण होते, देशस्थ ब्राह्मण, आणि माझे जेव्हा लग्न झालं तेव्हा माझे सासरे होते.
ते 80 वर्षाचे होते. म्हणजे खरं ते कर्मठ असायला काही हरकत नव्हती. पण दादा म्हणताना मी दादा म्हणायचे. माझ्या दादांनी मला सासूबाई नव्हत्या, त्या ह्यांच्या लहानपणीच गेल्या होत्या. माझ्या दादांनी मला सख्ख्या मुलीप्रमाणे सांभाळलं. आणि माझी 45 फजिती आहे खरी. अहो, मी ब्राह्मणेतर समाजाचे असल्यामुळे मला काळा मसाला म्हणजे गोडा मसाला हे ठाऊक नव्हतं. स्वयंपाकाची आणि आधी मी माझ्या आई वडिलांनी मला टॉमबॉयप्रमाणे मुलाप्रमाणे वाढवलं होतं. म्हणून मी माझी बुद्धिमत्ता प्रगल्भ झाली असेल आणि मला त्यांनी हवं ते करून दिलं. त्यामुळे झालं ते असं की स्वयंपाकघरामध्ये बोंब काही का ठो ठाऊक नव्हतं. म्हणजे आमच्याकडे नॉनव्हेज मांसाहारी स्वयंपाक असायचा आणि ह्यांच्याकडे पूर्ण शाकाहारी गोडगोड स्वयंपाक. माझ्या दादांनी लग्नानंतर आमच्या घरी राहायला येऊन मला सगळा स्वयंपाक शिकवला. तेव्हा मग स्वयंपाक करता येईल. सांगायची गोष्ट म्हणजे आणि नंतर तर माझी मुलं पण खूप दोन्ही हुशार आहेत, समंजस आहेत. त्यांना पण कळलं की आईचा व्यवसाय काय आहे आणि त्यामुळे त्यांनी मला पण सांभाळून घेतलं माझ्या मुलांनी. म्हणून माझा संसार झाला. सीताच्या पण तेच आहे. त्यांचं किमान असं होतं की यजमान त्यांचे पत्रकार होते, पण आमच्याकडे तसं नाहीये. माझं पण प्रेमविवाह आहे, पण माझा नवरा काही पत्रकार नाहीये. त्यामुळे थोडं इकडे तिकडे होतच. कारण वेळ कामाची तुमची ऑफिसची 10 ते 5 किंवा 9 ते 5 नसते. त्यामुळे तुम्ही समजा मी आता बातमी केली आणि आता लगेच मी निघाले असं होत नाही. किंवा मी कुठल्या कार्यक्रमाला गेले आणि मी चला तर मी निघाले, मी सूत्रसंचालन केलं, माझं काम झालं, मी मानधन घेतलं. पत्रकाराला माणसाशी जोडून राहिला, त्या माणसांशी बोलायला लागतं, माणसं जोडायला. आणि आता जे मी काम करते ते तर खूपच कठीण आहे. कारण माणसं जोडायची असेल तर तुम्हाला शिस्त राहून चालत नाही. तुम्हाला त्यांची दुःख समजून घ्यायला लागतात. तुमच्या 11 वाजता पण कोणाचे फोन येतात काही मदत करायची असेल तर. मग अशा वेळेला तुमच्या घरात थोडे वादविवाद होतात. पण तुम्ही जर ठरवलं असेल, आणि मी सांगते की माझे वडील सामाजिक कामात होते त्यामुळे ते माझ्याकडे आले. आई माझी आता माझ्या मागे खंबीर आहे, त्यामुळे मी दादरला येऊन काम करू शकले. माझा नवराही खूप मदत करतो, घरामधलं सगळं आता तो सांभाळतो. त्याला हळूहळू कळत गेलं की विरोध करून काही बाई ऐकत नाही किंवा मी दुसरं नोकरी करू शकत नाही. कारण मराठी प्राध्यापिकात आरक्षित जागा असल्यामुळे 1-2 वर्ष केला. नीलाताईनेच मला सांगितलं तुला आता पत्रकारिता शिकवायचंय. त्यामुळे मी हा अभ्यासक्रम पूर्ण करून मी पुन्हा इथे शिकवायला लागले. त्यामुळे गेल्या 15 वर्षात या गुरुच असल्यामुळे त्यांच्याकडनं जे आम्हाला आलं आणि त्यापेक्षा त्यांच्याकडनं अनुभवातून आणखीन शिकलो की हे असं असं नाही, इतकं पण अंगावर घेऊन नाही काम करायचं सगळं. की आपल्याला काम करताना काय करायला पाहिजे, मुलं आपली पुढची पिढी पत्रकारांची कशी तयार व्हायला पाहिजे, त्यांना जर पुढच्या एक क्षेत्रामध्ये धोके असतील तर ते कसे. आणि मुळात विषय तुम्हाला मगाशी जो शक्ती मिलचा विषय निघाला की मुलगी घराबाहेर काम करायला पडल्यानंतर तिच्याकडे बघणारे, तिच्या सहज येऊन खांद्यावर हात टाकणारे, किंवा ही आपले म्हणजे ग्लॅमरच्या जगामध्ये एखाद्या अभिनेत्रीचं नाव खराब करायला पण कमी करत नाहीत, किंवा अशा प्रकारचे अनुभव पत्रकारांना येतात पण त्याच्याबद्दल तक्रार करायला घाबरतात. म्हणून त्यासाठी विशाखा कायदा जो केलाय या कायद्याविषयी जाणून घ्यायचं आहे. पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. कृष्णा जोशी आपल्याशी बोलतायत हिंगोलीहून. नमस्कार. हॅलो. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. पहिले तर मी बीजे कंप्लेंट केलेला आहे आणि मी महिलाविषयी बोलतोय. तर शहरी भागात जसा विकास झालेला आहे पत्रकारितेचा, तो इलेक्ट्रॉनिक असो का कोणताही प्रिंट असो, तो ग्रामीण भागात झालेला नाही. आणि त्यांना जर शिक्षण घ्यायचं असेल किंवा त्या क्षेत्रात उतरायचं असेल तर त्यांसाठी कोणत्या सुविधा आहेत आणि कुठे त्यांनी हे करायला पाहिजे आणि त्यासाठी अटी काय आहेत? धन्यवाद. आता आम्ही बघतोय सगळीकडे एक विषय महत्वाचा आता मध्यंतरी निघाला, ज्याला पत्रकारांना सगळे हक्क दिले पाहिजेत किंवा महिलांना पण दिलं पाहिजे. गाव पातळीवर महिला तशा काम करणाऱ्या खूप कमी आहेत. बरोबर. पण त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन काम करणं, शिक्षण घेणं हे गरजेचं असतं. पण तुम्हाला जर काही शिकायचं असेल, आम्ही म्हटलं की खरी पत्रकारिता कशी व्हायला पाहिजे, तर त्या पत्रकाराला बातमी लिहिण्यापासून बातमीचा विषय काय, गाभा काय आणि नक्की काय मांडायचं हे कळलं पाहिजे. शहराच्या आपण फोन केला, शहराच्या पातळीवर जी पत्रकारिता आहे त्यापेक्षा ग्रामीण पत्रकारिता खूप वेगळी आहे. आणि ते करण्यासाठी आता आम्ही सुरुवात केली की आम्ही रायगड पासून सुरुवात करतोय की प्रशिक्षण. आताच मध्यंतरी काही सरकारच्या माध्यमातून पण लिडरशिप कॅम्प वगैरे घेतले जातात, त्यात पत्रकारांसाठी प्रशिक्षण दिलं जातं. तर त्या माध्यमातून जिल्ह्यातल्या पत्रकारांना प्रशिक्षण करणं, जे आपले शिकलेले पत्रकार आहेत त्यांना नेऊन त्यांना शिकवणं, अशी आम्ही काही कार्यशाळा घ्यायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे त्याची तुम्हाला मदत होईल. आणि ग्रामीण पत्रकारिता अजून सुधारायला किंवा पुढे जायला तसं खूप वेळ नाही लागणार आता,
कारण शहर आणि गाव आता तसं जवळ यायला लागलेली आहे. सोशल मीडियामुळे जवळ आलेली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या त्या माध्यमातून पण ग्रामीण पत्रकारांच्या जास्तीत जास्त जवळ जायचं, त्यांना उभं करण्याचं आणि मदत करण्याचं. कारण त्यात सध्या भीतीची गरज नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, एक ही ताकद आहे. त्यामुळे सगळ्यांना चांगल्या प्रकारे काम करता येईल. नाही शीतल, मला आणखी एक मुख्य जाणवतं तर गेल्या वर्षी मी औरंगाबादला गेले होते एका भाषणासाठी. तर तिथे मला त्यांनी मुद्दाम महिला पत्रकारांचा मेळावा वेगळा ठेवला होता औरंगाबाद मधल्या, आणि त्या 20 मुली आल्या होत्या आणि त्या खूप हौसेने माझ्याशी बोलत होत्या. त्या सगळ्यांची म्हणजे प्रशिक्षण हा एक मुद्दा आहेच, पण मुख्य घरनं सपोर्ट मिळणं, घरामधनं त्यांना स्वीकारलं जाणं की हा एक वेगळा व्यवसायाची वाट आहे आणि ही तू स्वीकारली पाहिजे, आणि ह्यामध्ये तुझ्या पाठीशी आम्ही सगळे आहोत. तर ती घरचं वातावरण तेवढं सुसंस्कृत होणं, प्रगत होणं हे जास्त अवघड आहे त्यांच्या, असं त्यांच्या मला बोलण्यात जाणवलं, कळलं की नाही. आणि या क्षेत्रामध्ये आव्हानं असे कार्यक्रम त्यातनं एक वातावरण निर्मिती करू शकतील असं मला वाटतं. जसं मॅडम तुम्ही सांगितलं तसं की हे जे क्षेत्र आहे ते आव्हानात्मक आहे, आणि तुम्ही ज्या वेळेला या क्षेत्रामध्ये आला तेव्हा अजूनही पुरुषांची मक्तेदारी आहेच, पण ती थोड्याफार फरकाने आता कमी झालेली आहे. ज्या वेळेला तुम्ही सुरुवात केली तेव्हा पुरुषांचं वर्चस्व या क्षेत्रामध्ये बरंच होतं, तरी सुद्धा याच क्षेत्राकडे तुम्हाला यावंसं का वाटलं? म्हणजे कोणाला तुम्ही आदर्श मानून या क्षेत्राकडे वळलात? नाही, एक सांगू, मी जेव्हा मला इथे कुठलाही सन्मान मिळतो, आता हाही मी सन्मान मानते की तुम्हाला इथे मला निमंत्रित करावंसं वाटलं, प्रत्येक वेळा मला आठवण येते ती सावित्रीबाई फुले यांची. बरं, 100-150 वर्षापूर्वी त्या माऊलीने शेणगोटे झेलले स्त्री शिक्षण देण्यासाठी, म्हणून आम्ही आज सगळ्या तिच्या लेकी एवढ्या मानसन्मान मिळवतो आणि फुलं झेलत आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खरं म्हणजे मी पत्रकार म्हणून एवढं नावलौकिक कमावला. गेली 45 वर्ष मी पत्रकारितेमध्ये अजूनही मी सक्रिय आहे, अजून मी सदर वगैरे लिहिते आणि वृत्तविद्या अध्यापक म्हणून गेली 20 वर्ष मी काम करते माझ्या व्यवसायाचं ऋण फेडण्यासाठी. ह्याच्यामध्ये मुख्य मला नेहमी असं जाणवतं की हे सगळं मी केलं, पण खरी पत्रकार मी अपघाताने घडलेली आहे. म्हणजे माझ्या आजोबा पत्रकार होते, म्हणजे रायगड जिल्ह्यातलं पहिलं नारायण नागू पाटील हे आमच्या शेतकरी कामगार पक्षाचे मोठे नेते, ते माझे आजोबा, माझ्या आईचे वडील. तर त्यांनी खरं रायगड जिल्ह्यातलं पहिलं वृत्तपत्र कोशल पृच्छल त्यांनी काढलेलं. म्हणजे खरं रक्तात माझ्या पत्रकार, माझी आई पण त्यात काम करायची आपत्तुरुंगात असताना. म्हणजे खरं रक्तात माझ्याकडे पत्रकारिता आली, पण मला मराठीचा प्राध्यापिका व्हायचं होतं, पण तो ओपनिंगच नव्हतं. असा खोटं म्हणजे MA फर्स्ट क्लास सगळं करिअर असल्यामुळे लोकांना नॉर्मली मराठी मुलींनी पत्रकार आपलं अध्यापिका व्हावं, प्राध्यापिका असं एक असायचं. तर ही जी वाट आहे पत्रकारितेची आणि विशेषतः बातमीदारीची, ही मला कथाकार अरविंद गोखले यांनी दाखवून दिली. काकांनी केला होता कोर्स याच्यामधनं, आणि ते म्हणाले की अगं तुला कळत नाही, ते मला शिलू म्हणायचे माझ्या आई वडिलांप्रमाणे, की म्हणजे तुझ्यामध्ये जो एक स्पार्क आहे तो नॉर्मली मराठी मुलींमध्ये नसतो. तू अत्यंत उत्तम पत्रकार तर होशीलच, पण तू उत्तम बातमीदार होशील आणि एक वेगळी वाट तू मराठी पत्रकारितेमध्ये निर्माण करशील, असं काकांनी. आणि मग त्यांनीच मला सांगितलं असंच टाइम्समध्ये अर्ज कर, अशी त्याची तयारी कर, असं रोज किमान 3 पेपर वाचायचे, 2 मराठी पेपर, तर 1 इंग्रजी पेपर संपूर्ण डायजेस्ट केलाच पाहिजे, कळलं की नाही. आणि पेपर वाचायला म्हणजे फक्त बातम्या आणि सिनेमाच्या जाहिराती नाहीत, मुख्य मुगाचा अग्रलेख, त्यामध्ये चालू जे घटना त्याची मल्लीनाथी केलेली असते. त्यामुळे आपलं जे जगाचं ज्ञान आहे अपडेट ठेवायचं, अद्ययावत ठेवायचं कसं, ह्या व्यवस्थांनी मला शिकवलं. तर त्यामुळे आणि माझ्या आणखी मुख्य गुरु म्हणजे मठामध्ये मी लागले, परंतु तिकडे खरं म्हणजे संपादकांना मी नकोशी होते, कारण त्यांना बायका आवडायच्या नाहीत स्टाफवरती, त्यांचा कटाक्ष होता. म्हणजे मठात झाल्यानंतर त्यांनी 8 वर्ष एकही पै येऊन दिली होती, पण तरी मठामध्ये मी टिकले कामाच्या बळावरती. कारण आमच्या वेळेला तिकडे दिवी गोखले हे ज्यांनी मराठीत युद्ध पत्रकारिता रुजवली, ते वृत्त संपादक होते, आणि आमचे जे प्रमुख वार्ताहर होते चंद्रकांत तांबाणे, त्यांना माझ्या वयाची मुलगी होती. तर त्यामुळे त्यांना मुलीची काय अडचणी असतात, काय इच्छा आकांक्षा हे त्यांना कळायचं. त्या 2 महात्म्यांनी आणि माझ्या सगळ्या स्टाफने, म्हणजे मठातले माझे सगळे काम करतो नीलाताईंच्या वेळेचं असं नाही. आताच्या कुठल्याही वर्तमानपत्रात जा किंवा वाहिन्यामध्ये जा, तिथे महिलांना खूप असं मोठं सन्मानाने वगैरे वागवलं जातं, असं अजिबात म्हणून चालणार. मुळात काय माहितीये, सगळ्यात मोठी आपल्यामध्ये त्रुटी जी आहे की पुरुष पत्रकारांना पण नाहीच माहिती आणि महिलांनाही नाही माहिती की कायद्याने आम्हाला काय अधिकार दिले. मी थोडंसं मॅडम थांबवते, त्या कायद्याविषयीच जाणून घ्यायचंय, पण आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. स्वाती कुलकर्णी आपल्याशी बोलतायत ठाण्याहून. नमस्कार मॅडम. हा नमस्कार. पहिल्यांदा दूरदर्शनवर तुमचा महिला आणि पत्रकारिता हा विषय मला खूप आवडलेला आहे. आणि मला नीलाताईंना विचारायचंय की म्हणजे आता तुम्ही पुस्तक जे लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल तर आधी तुमचं म्हणजे तुमच्यावर जे पुस्तक आलंय नीला उपाध्यायांचं, तर ते इतकं सुंदर आहे म्हणजे
की महिला पत्रकारिता करण्यापूर्वी खरोखरच ते पुस्तक वाचलं पाहिजे आणि ते वाचल्यानंतर त्यातनं या महिलांनी काय घ्यायचं हाही प्रश्न आहेच म्हणजे. पण मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आता हे चॅनलवर ज्या बातम्या दिल्या जातात विचित्र प्रकारे वेड्या वाकड्या, त्या बातम्या कानावर ऐकताना सुद्धा खरंच खूप त्रास होतो. म्हणजे एखाद्या बातमीची चिरफाड करतात, म्हणजे अगदी बायका सुद्धा की बलात्काराची एखादी केस, त्यावेळेला खरोखर वाईट वाटतं. पण अशी पत्रकारिता म्हणजे आम्ही खरंच पाहिलेलीच नाहीये कधी. स्वातीताई, मी एक असं धन्यवाद. खरं तर त्यांचा हा जो प्रश्न आहे, वेगवेगळ्या चॅनल्स आलेले आहेत पण दूरदर्शन मध्ये मात्र अजून तरी बातम्यांची चिरफाड होत नाही. आणि मुख्य म्हणजे आपण खूप काळजीपूर्वक करतो त्यामध्ये आणि मुलांनी ते करावं यासाठी आम्ही प्रशिक्षण देतो. नाही, मुळात ते निलदे एक मिनिट, त्यांनी माझं कुठलं पुस्तक वाचलं? पत्रकारावर आलेलं पुस्तक. त्यांचा व्यवसाय काय, मला कुतूहल वाटलं की त्यांचं वाचन एवढं अपडेट कसं, असं मला कौतुक वाटलं. नाही, वाचतात, चांगलं माणसं वाचतात, चांगलं बघतात. आणि मला वाटतं तुमचा हा अनुभवच नवीन या क्षेत्राकडे जे येणारे तरुण आहेत त्यांच्यासाठी खूप मोलाचा ठरणार आहे ते पुस्तक. जसं त्या मॅडमने सांगितलं सुद्धा की ते पुस्तक वाचल्यानंतरच महिलांनी नेमकं काय करायचं आहे हे त्यांच्या लक्षात येणार आहे, नाही का? नाही, त्या असं जर म्हणाल्या ना की वाईट प्रकारे वाचलं म्हणजे मुळात बलात्कार असेल हे विषय खूप गंभीर आहेत. बरोबर. जसं पूर्वी तुम्ही बघा चॅनलवर सादरीकरण करताना पण तुमचा ड्रेस कोड असायचा, तसं हल्ली पाळलंच जात नाही. म्हणजे एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला जाऊन जर तुम्हाला कसं वाटतं असं जर बाईटवर विचारलं म्हणजे घेतलं तर त्याची प्रतिक्रिया ती खूप वाईट असते. मुळात पत्रकाराकडे संवेदनशीलता असायला पाहिजे, त्याला काय सांगायचं आणि कशा प्रकारे सांगायचं ह्याचं भान पाहिजे. ते जर भान नसेल तर फक्त मला बातमी टाकायची आणि पुढे जायचंय तर ही स्टायलिश पत्रकारिता उपयोगाचं नाही. मग समाज तुम्हाला असं नाकारतो. समाजाने नाकारण्यापेक्षा सुद्धा तुमच्याबद्दल बोलणं जाणं ह्यासाठी खूप जपलं पाहिजे माणसाने. कारण बाई म्हणून नाही म्हणत मी, उलट तुम्ही तुला मी अडवते, बाईविषयी आपल्या समाजात जे बोललं जातं ते सगळं खरं असतं नाही किंवा नसतंच. बरोबर. कळलं की नाही? मी तुला मगाशी म्हटलं मी तुला की चारित्र्य आनंद हा आपल्या समाजातल्या पुरुषांची ही पुरुष नीती आहे की एखाद्या बाईला पण त्याच्यामध्ये पण मी का टिकून राहिले, ज्या मगाशी स्वाती त्यांनी विचारलं जे मी माझ्या पुस्तकामध्ये मी मुलाखत सांगितलेलं आहे की माझ्या पुढे तुम्हाला विचार माझ्या आदर्श कोण. माझी आजी विधवा होती, तर तिने नवरा तिला लवकर वारला 32व्या वर्षी आणि त्यानंतर ते 9 मुलांना तिने चुन्याच्या भट्टीवरती राबून तिनं मुलांना वाढवलं. तर तारुण्यामध्ये त्याला वैधव्य आल्यामुळे ती खूप प्रगल्भ होती कारण ते सगळ्या जगाचे. तर तिनं मला जेव्हा तिला कळलं की मी का पुरुषी व्यवस्थामध्ये घुसते, पत्रकार होते, तेव्हा तिला पत्रकारिता म्हणजे काय कळत नव्हतं. पण ती म्हणाली अच्छा म्हणून तू पुरुषांच्या मध्ये वावरणार. एक लक्षात ठेव पुरी, पुरुषांच्या मध्ये वावरताना बाईनं नेहमी घट्ट कासोट्याने वागायचं. म्हणजे मागून कितीही कुत्री भुंकली तरी आपल्यावरती काही परिणाम होत नाही, आपण आपल्या पुढे जात राहतो. हा तिचा तो सल्ला होता. त्या सल्ल्यामुळेच मी माझ्याचे किती खूप खूप वाईट बोललं गेले मला माहिती आहे काय, कारण त्यांना वाटतं त्यांनी मी खचून जाईन, कारण नॉर्मली बायका त्यांनी खचतात, मी नाही खचले. त्या वाईट बद्दल नाही बोलले मी, त्यांनी जे बातमीबद्दल बोलले ना वाईट प्रकारे मांडतात ना, म्हणजे बाईपणाचं कवच लावायची तुम्हाला गरज नाही. मी स्त्री आहे म्हणून मी कशी बातमी केली तुम्हाला परफेक्ट असायलाच पाहिजे. माझा दुसरा आदर्श म्हणजे दुर्गाबाई भागवत. दुर्गाबाई भागवत त्यांनी सांगितलेले वाक्य मला ते कोरून ठेवले. त्या म्हणाले कधी बाईने स्वतःकडे बाई म्हणून पाहायचं नाही, तुम्ही स्वतःकडे ज्या पत्रकार म्हणून बघा आणि मुख्य म्हणजे माणूस म्हणून बघा. तर त्यामुळे मग तुम्ही आपण नीट चांगलं वागत राहिलो. बाई म्हटलं की तुम्हाला मग सगळे तुमच्यातील लोक असं बोलतात वेडवाकडं आणि मग तुम्ही त्याचा विचार करत बसता आणि तुम्ही आणखी खचत जाता. तुम्ही स्वतःकडे एक माणूस म्हणून बघा आणि आपण माणूस म्हणून अधिकाधिक चांगल्या कसं होत जाऊ आणि आपल्या जगण्यावरती आपण माणूसपणाची मोहर कशी उठू हेच मी बघा. हा दुर्गाबाईंचा सल्ला मी मनावरती कोरून ठेवला आणि माझ्या आजीचा सल्ला करून ठेवला. त्यामुळे कोणी किती भुकली कुत्री तरी मी माझ्या स्वतःच्या म्हणजे त्यांच्या डोळ्याला डोळा देऊ शकते आणि माझ्या स्वतःच्या डोळ्याला मी आरशात डोळा देऊ शकते. असं की आपल्याला जे सांगायचंय भले आव्हानं बरीच असतील, संकट बरीच असतील, पण आपल्याला जे सांगायचंय ते सांगण्यासाठीचं जे धाडस आहे ते पत्रकारिता या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर हवंच हवं, नाही का? आणखीन जाणून घ्यायचंय पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. अलका कोल्हटकर आपल्याशी बोलतात ठाण्याहून. नमस्कार मॅडम. हा नमस्कार, मी अलका कोल्हटकर बोलतेय ठाण्याहून. बोला. आणि हॅलो बोला. हा नीलाताई, आपल्याला प्रत्यक्ष भेटताना फार आनंद होतोय. तसंच आपण युनियन तर्फे जी गोष्ट सांगितली ती हॅलो आपले लेख मी लहानपणी वाचलेले आहेत. मी स्टेट बँकेत 70 सालापासून होते आणि माझ्या वडिलांनी आम्हाला ही वाचनाची आवड लावली होती. प्रत्यक्ष तुम्हाला भेटताना फार आनंद होतोय. तसंच तुम्ही युनियन बद्दल जे बोललात तेही चांगलं आहे.
तुम्ही दोघी मिळून अतिशय चांगलं कार्य करताय. तुमचे सदिच्छा आहेत. आणि एक विनंती आपल्याला करू का? 70 सालाच्या वेळेला आचार्य अत्रे मराठ्यात होते आणि आमच्या वडिलांनी सर्व ते सांगितलं होतं आणि आमच्याकडे 7 पेपर्स येत असत. त्यामुळे मी ही सगळे अग्रलेख किंवा काय काय ना काहीतरी वाचनाचे आमच्यावर संस्कार झाले आहेत. एक इच्छा अशी आहे की शिरीष पै ताई, रोझा देशपांडे ताई, तसंच मल्लिका साराभाई, सारा अमर शेख, ह्याही आपल्या समकालीन वेगवेगळ्या ह्याच्यात कार्य करणाऱ्या बायका होत्या. त्यांची कधी मुलाखत घेतली आहे का? किंवा त्यांचा एक कार्यक्रम आपण दोघी मिळून सह्याद्रीवर कराल तर त्यांचे फार मोठे विचार आणि त्यांचा जो अनुभव होता 60 सालच्या संयुक्त महाराष्ट्राचा आणि साहित्याचा, तो आपल्या पुढे येऊ शकेल आपल्या दोघींच्या माध्यमातून आणि सह्याद्रीच्या माध्यमातून. धन्यवाद. धन्यवाद. मनापासून आभार मानते तुझे मी. तुला एक सांगते की शिरीष ताई आता खूप थकल्यात, म्हणजे त्या कार्यक्रमांना पण येऊ शकत नाहीत याच्यामध्ये सत्कार वगैरे स्वीकारायला. तर त्यामुळे मुद्दाम त्यांना इथे आणून बसवणं, इतका आता म्हातारा वयात नाही बसवत ग कार्यक्रमाला, मुलाखतीला वगैरे. पण मीना देशपांडे ही जी यांची भगिनी आहे, आचार्यांची दुसरी मुलगी, तिने खूप ललित लेखन केले. ती हुतात्मा कादंबरी जी आहे ती अप्रतिम कादंबरी आहे. त्याच्यामध्ये सगळा आपला जो संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आहे तो खूप छान रीतीने आलेला आहे. तर मल्लिका अमर शेख, तिची माझी प्रत्यक्ष भेट नाही झालेली, पण ती आहे ना, अगं प्रत्येकजण आपापल्यापणे व्यक्त होत असतो. त्यामुळे त्यांची पुस्तकं आपण वाचणं हा एकच उपाय उरतो. मी पण आता किती दिवसांनी किती वर्षांनी येईल सांग दूरदर्शनवरती, मला वेळ नसतो यायला, खूप कामं अजून सुरू असतात आपल्याकडनं. बरोबर. आणि हाच अनुभव तुमच्याकडनं आज जाणून घ्यायचा आहे. मगाशी बोलता बोलता विशाखा कायद्याचा उल्लेख झाला होता, तर या कायद्याविषयी मॅडम तुम्ही काय सांगाल? मी त्याच्या वापराबद्दल सांगते. अगदी. विशाखा कायदा जो दिल्लीचं प्रकरण घडलं निर्भयाचं, त्यावेळेला पहिला विशाखा फक्त काय होतं अंमलबजावणीसाठी होतं, पण तो कायद्याचं रूपांतर त्यावेळेस झालं. आणि सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाकडून आदेश निघाले की देशातल्या प्रत्येक कामाच्या ठिकाणी जिथे 10च्या पेक्षा जास्त माणसं आहेत तिथे तो कायदा लागू व्हायला पाहिजे महिलांच्या सुरक्षेसाठी. अश्लील हावभाव करणं, हातवारे करणं आणि त्यांचं शोषण वेगळ्या प्रकारचं होणं. मी अभिमानाने सांगते आपल्या महाराष्ट्रात आपण ते पहिलं करून घेतलंय. महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की विशाखा कायद्याची जिल्हा पातळीवर झाली, पण आता आम्ही लढतोय ते प्रत्येक वर्तमानपत्रात आणि व्हावं म्हणून आम्ही सरकारी कार्यालयात पण करण्याचं त्यांना पत्र दिलं होतं. आणि या विशाखा कायद्यामुळे तुम्हाला एक संरक्षण मिळतं की मी काम करताना माझ्यावर कोणी अन्याय नाही करणार, मला कोणी त्रास नाही देणार. पण त्याबरोबर दुसरं एक सांगावंसं वाटतं, आपल्याला कायदा दिलाय पण त्याबरोबर पुरुषांना पण आपण त्रास देऊ नये याची जाणीव जर बाईला असेल तर त्या कायद्याचा चांगला उपयोग होईल. कारण आता पहिले जेही कायदे होते ते पण काही महिलांच्या दुरुपयोगामुळे उपयोगी पडले नाहीत. पण स्त्री आणि पुरुष अशा या कामामध्ये आपण वावरताना आपण स्वतःचं स्त्रीपण आणि त्याचं कवच जर बाजूला ठेवलं आणि मी धाडसाने त्या मैदानात जर उतरले, मी नीलाताईंनी जर सांगितलं त्यांचा आदर्श, मी आदर्श नारदांना मानते. आमचे जे पूर्व सगळ्यांचेच आदर्श आहेत की कळ लावायची पण ती चांगल्यासाठी लावायची. दुर्गेचा आदर्श मानते उतरायचं ज्यावेळेला तू चांगल्या रूपात आशीर्वादाच्या रूपात असेल, सामाजिक कामं करताना पण लढायचं तर त्यावेळेला लढायला पाहिजे. मी कोण माझ्यासमोर मोठा मालक आहे, संपादक आहे हे घाबरण्यापेक्षा तुम्ही नाही केलं तर कोणीच नाही करू शकत. तुम्हाला पळवून आता सध्याच्या परिस्थितीत लोक मारतायत, त्यामुळे त्याचा उपयोग नाही. एक मिनिट त्याच्यामध्ये शीतल, एक म्हणजे थोडं होतं आपल्या श्रोत्यांच्या माहितीसाठी, हा जो विशाखा कायदा आहे हा मुळामध्ये आला तो राजस्थानमध्ये जी होती ही भवरी देवी, त्या भवरी देवीने तिला जे सामूहिक बलात्कार केला, तिने बालविवाह रोखायचा प्रयत्न केला तेव्हा, तर त्याच्यावर न घाबरता तिने त्या विशाखा संघटनेमार्फत कोर्टात तिने लढा दिला आणि त्यातनं हा विशाखा कायदा, आणि तो झाल्यानंतर तहलकामध्ये त्याची समिती स्थापन झाली नव्हती, नाही झाली. म्हणजे फक्त म्हणजे कागदावरती जो राहिलेला कायदा आहे तर तो सगळीकडे व्हायला पाहिजे. ह्याचं काम आमची शीतल करते आणि तिचा मला एक शिक्षिका आणखी मैत्रीण म्हणून मनापासून अभिमान आहे की ते अत्यंत मौलिक काम करते. त्रास होतो पण तुम्ही जसं म्हणता ना फील्डवर काही वेळा फोन येतात आपल्याला, अश्लील फोन येतात काय, पण आम्ही त्याचं वाईट नाही म्हणून घेत. कारण आपण जर वाईट मानलं बाई आहे म्हणून मला वाईट फोन करतात, उलट त्याच्यात दुप्पट आम्ही त्याला तोंड द्यायची तयारी असते. घाबरायचं कशाला? आणि मला वाटतं हाच आत्मविश्वास आला पाहिजे, तो सगळ्यात महत्त्वाचा. तो आत्मविश्वास आला तर मला वाटतं आपण या क्षेत्रामध्ये आपलं वेगळ्या कार्यालयामध्ये असा अनुभव सांगते घडलेला. मी थोडंसं थांबवते, आपल्या प्रेक्षकांची उत्सुकता सुद्धा तितकीच वाढीला लागलेली आणि वेळ जरा घड्याळ खुणावतोय. माधवी गोखले आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार मॅडम. माधवी गोखले बोलतेय बोला. पुण्याहून. मला पत्रकार, वार्ताहर आणि बातमीदार या 3 शब्दातले नेमका फरक मला हवाय.
बरं धन्यवाद. नाही, पत्रकारितेमध्ये अनेक गोष्टी येतात माधवीताई, कळलं का? म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही संपादक पण पत्रकारच असतो, त्यापासून अगदी सगळ्यात शेवटात जो उपसंपादक, सगळ्यात शेवटची साखळीतली उपसंपादक, तो देखील पत्रकारच असतो. डेस्कवरती बसणारे आणखी आलेल्या सगळ्या कॉप्या एडिट करणारे तेही पत्रकार असतात आणि बातमीदार पण पत्रकार असतात. कारण पत्रकार ही जी संज्ञा आहे ही खूप व्यापक आहे. पण बातमीदार किंवा वार्ताहर मूळ संस्कृत शब्द आहे. वार्तेचं हरण करणारा म्हणजे वार्ता पळून आणणारा, वार्ताहर आणि बातमी अक्षरशः पळून आणायची असते. आता आम्हाला इथे बोलायला कमी वेळ मिळतो, आम्ही बातम्यांची तुम्हाला किस्से सांगितले, अजून एक कार्यक्रम ते करायला सांगायला लागेल. अगदी, नक्की करूया. 36 कार्यक्रम होऊ शकतील, एवढा माझा अनुभव आहे. पण तो त्याच्यामुळे वार्ताहर आणि बातमीदार हा एकच असतो आणि त्याचं मुख्य काम जे असतं, कारण मी तुम्हाला सांगते की वृत्तपत्रामध्ये जर का तुम्ही सगळ्या फक्त बातम्या लेख छापलेत तर कोणी वृत्तपत्र विकत घेणार नाही. लोकांना नवीन ताजी बातमी ऐकण्यासाठी वृत्तपत्र हवं असतं वाचकांना, आणि ते त्या बातम्या म्हणजे तो खरं म्हणजे वार्ताहर हा वृत्तपत्राचा कणा असतो. बरोबर, कळलं की नाही? त्याने बातम्याच नाही आणल्या तर लोक पेपर कोण विकत घेतील? लेख वाचायला मासिक वगैरे सगळी असतात, लोक घेतात पेपर, त्यांना मुख्य ताज्या बातम्या हव्या असतात, त्या आणण्याचं काम वार्ताहर करतो. आणखी काही शंका आहे तुम्हाला? अगदी थोडक्यात म्हणजे खरं तर आपल्याला घड्याळ खुणावतो आणि हा विषय खूप मोठा आहे आणि मुळात तुमचा अनुभव सुद्धा तितकाच दांडगा आहे दोघींचा, अजून काम चालू आहे. अगदी 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 थोडक्यात तुम्ही काय सांगाल नव्याने येणाऱ्या आपल्या पत्रकारांसाठी? मी पहिलं बोलते. अगदी थोडक्यात मॅडम. थोडक्यात सांगते की या क्षेत्रात यायचं असेल तर ग्लॅमर वगैरे आहे किंवा खूप छान गुडीगुडी असा विचार करून येऊ नका. मनाची तयारी ठेवा. मुळात आजच्या काळात पुढची जी येणारी पत्रकारिता बदलणार आहे खूप, की फक्त व्यावसायिकीकरणाला आता जी आहे किंवा बाजारू पत्रकारिता आपण म्हणू ती बदलणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला त्या दृष्टीने आव्हान करून अभ्यास करून तयारी करता आली. आणि अभ्यासक्रमात आमच्यासारखे जे वर्ग शिकवते, मुंबई विद्यापीठाचा आहे, नितीन केळकर सर आहेत, मॅडम आहेत, आम्ही शिकवताना त्यांना तयार करतो. अशा जर अभ्यासक्रमात त्यांनी प्रवेश घेतला तर त्यांना ते तयारच होतील सगळे. मॅडम तुम्ही काय मी सांगाल? एका वाक्यात सांगू, पत्रकार तुम्हाला व्हायचंय ना, तर ह्या व्यवसायाकडनं मला काय मिळेल ह्याचा विचार न करता या व्यवसायाला मी काय देऊ शकेन हा विचार करून तुम्ही इथे या. भान असणं जे तुम्ही ते म्हणाल सगळ्यात महत्त्वाचं आणि संवेदनशील मन असणं हे पत्रकार असण्यासाठी खूप महत्वाचं. हेच आपण आज या दोघींकडून सुद्धा जाणून घेतलेलं आहे. तुम्हालाच आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/sakhisayhadri.dd या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisayhadri@gmail.com या ईमेल आयडीवर मेल्सद्वारे सुद्धा तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथेच थांबणार आहोत. तुम्ही दोघी इथे आलात, खरं तर वेळ कमी पडलाय, पण तरीही या विषयातले बरेच बारकावे तुम्ही उलगडून दाखवले, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद.